जो जो येतो जन्माला त्या कुणास चुकला नाही. प्रेम असा हा भाव ज्याला कुणीच मुकला नाही. प्रेम लुटावे प्रेमाने, प्रेमच जतन करावे. कुणा साथीने जरूर ह्या प्रेमाच्या गावा जावे. असो इच्छा नसो तरीही कायम अथवा क्षणभर प्रत्येकाच्या नशिबी फुलतो प्रेमाचा गुलमोहर. सावकाश. डॉक्टर म्हणाले क्रिटिकल आहे कंडिशन. मॅसिव्ह हार्ट अटॅक आहे. 24 तास ऑब्झर्वेशन खाली ठेवलं पाहिजे. तू शांत हो बरं. अरे मी कसा शांत होऊ गुंड्या, सांग मी कसा शांत होऊ. मी ती तिकडे आतमध्ये त्या अवस्थेत आणि मी शांत कसा बसू सांग तू. बाबा बाबा आई नक्की बरी होईल. तुम्ही शांत राहा. तुमच्या लग्नाचा 60वा वाढदिवस आणि काय. आम्ही त्यांची ट्रीटमेंट चालू केली आहे. सगळ्यांनीच इथे थांबायची गरज नाही. बाबा मी थांबतो. तुम्ही नको. आईजवळ मी थांबतो. पण बाबा मी थांबतो इथे. ती तिकडे आत आहे. मी कुठे जाऊ. मी थांबतो इथे. गुंड्या काका आहे. आम्ही इथे थांबतो. ओके बाबा. आम्ही आहोत खाली. काही लागलं तर फोन करा. चला. अहो हे काय. अरे त्याला गजरा असं म्हणतात. माहितीये मला. गेली 50 वर्ष असा गजरा देत आलेले आहात तुम्ही मला. होतं. तुला आठवतं मी तुला पहिला गजरा आणला तो दिवस आठवतो. मला सुद्धा ना काय काय आठवत वयात. आईची चिठ्ठी आली. गोदावयात आलेली आहे. मुंबईला पाठवते. मी खुश. कंटाळलो होतो त्या गिरगावातल्या एकटं राहण्याला. आणि आलीच 2-3 दिवसांनी माधू मामा बरोबर तू गिरगावाच्या चाळीमध्ये. त्या रात्री मी तुला पहिल्यांदा गजरा आणला होता ऑफिस मधून येताना. आठवतो. हो सगळं लक्षात आहे माझं. पण आपला माधू मामा त्या ज्या काही गप्पा सुरू झाल्या. आई बाई भाऊ दादा गावाकडच्या गोष्टी, ते गाई वासर शेती अवजार आभाळ समुद्र माड काय थांबायलाच नाही. शेवटी त्याला मी ढकलला गॅलरीत जाऊन जा झोप आता म्हणून. नंतर गजरा तुझ्या केसात माळला. हे एवढे असे लांब केस काय सुंदर दिसत होतीस तू. आणि त्या
गजराचा सुगंध असा सबंध खोलीमध्ये दरवळत होता. अशीच लाजली होतीस त्यावेळेला सुद्धा. इतकी सुंदर दिसत, तुझे केस केवढे होते, त्या वेणी अशी गुडघ्याच्या खालपर्यंत यायची. माझी आई त्यावेळेला म्हणाली सुद्धा की आम्ही मुलगी पसंत केलेली आहे ती तुझे केस बघू. काहीतरीच तुमचं. अगं हे ऐक ना, माझी आई आणखीन काय काय म्हणाली तुझ्याबद्दल ते ऐक ना. हा. बरं का, तू इथे मुंबईत आल्यानंतर तिने मला जे पत्र पाठवलं त्याच्यात ती मला स्पष्ट सूचना दिलेली होती की आता रेठ्याचा आणि शिकेकाईचा खर्च वाढला तरी चालेल, पण तिच्या केसाची नीट काळजी घे, दुर्लक्ष करू नको. म्हणाले होते खरं तसं. काय करणार हो, वय वाढलं तसे केस गळायला लागले. त्यानंतर आठवतोय ना तो जिन्यावरचा अपघात. हो, प्लास्टर मध्ये होता हात, वेणी कशी घालणार होते मी. त्या वेळेला केसाला जी कातरी लागली ती आजता गायत. बघा ना, गजरा सुद्धा नाही माळता येत मला. अगं असू दे ग, तू गजरा माळला नाहीस तरी चालेल गोदे. नुसता तुझा स्पर्श जरी झाला ना गजऱ्याला तरी सुद्धा त्याचा सुगंध असा सगळीकडे दरवळत राहतो. आई, जरा जास्तच कौतुक चाललंय. हा कौतुक म्हणजे काय, आज आपल्या लग्नाचा 60वा वाढदिवस आहे म्हटलं भाईसाहेब. हो. ए, लग्नाच्या 60व्या वाढदिवसानिमित्त तुला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. मला कोण देणार शुभेच्छा? हो की, तुम्हाला सुद्धा अगदी मनापासून शुभेच्छा. थँक्यू. तू आता एक काम करायचंस, काय? माझं हा. ऐकायचंस. इथे ये, हा. इथे बस. पण आता बसून मी तर काम होणार सांगतो आहे. तेवढं कर. हा, काय? तू नालायचं नाहीस. मी तुझ्याकरता आता फर्स्ट क्लास पैकी गरम आलं घातलेला चहा घेऊन नको येतो. नको नको. अहो काहीतरी काय वेडेपणा. चहा काय मला करता येत नाही, मी काढते. अगं वेडेपणा काय, बस इथे खाली. वेडेपणा कसला, तुझ्याकरता प्रेमाने मी चहा बनवतो आणि तू वेडेपणा. आपण- इथे बस, मी तुला वाफाळलेला चहा 5 मिनिटात घेऊन येतोय. 5 तुम्ही मिनिटात. 5 मिनिटात चहा कराल, पुढचं स्वयंपाकघर आवरायला मला 2 तास लागतील. नको नको, मी नाही आणते करून. नाही, तू आज शांत बसायचंयस, आराम करायचंयस. मी आज तुझी सेवा करणार आहे. मी तुझ्यासाठी 5 मिनिटामध्ये असा वाफाळलेला चहा घेऊन होतो, फक्त 5 मिनिटामध्ये. अरे देवा. काय म्हणालीस? अरे वा, म्हटलं अरे वा, चहा करताय ना माझ्यासाठी. हॅलो. अहो हा, स्वयंपाकघरात प्लीज काही पाडू बिडू नका. नाही नाही आणि मुख्य म्हणजे स्वतः धडपडू नका. नाही नाही नाही. सॉरी सॉरी सॉरी. गोदे, खूप छान दिसतेस. माहिती आहे मला, काय उगीच लोणी लावू नका. तुझ्याबद्दल मी नाही बोलत आहे, साडीबद्दल बोलतोय. खूप छान दिसते साडी. हो, आपल्या लग्नाच्या 60व्या वाढदिवसाला तुम्ही दिली आहेत ना मला ती. करा करा, हा साडीचंच कौतुक करा, माझं कशाला. गोदे, तुझं कौतुक करण्याकरता मला शब्दांची गरजच नाहीये काही. गोदे, हा. माझ्या डोळ्यात तुला काय दिसतंय सांग. गॅसवर उकळतोय ना तो चहा. अरे बापरे. अरे. गोदे, ये चहा केलाय बघ.
हा वाह ठीक आहे देखो कसा झालाय मस्त. मग अगं हे तर काहीच नाही. तू मुंबईला यायच्या आधी गिरगावामध्ये त्या खोलीमध्ये मी एकटा होतो ना, त्यावेळेला मी सगळा स्वयंपाक स्वतःच्या हाताने अप्रतिम बनवायचो. वाह. मग चहात साखर नाहीये का? बोलली नाहीस काय? म्हणून काय झालं? तुमच्या प्रेमाची गोडी उतरली आहे ना चहात, मग काय गरज आहे साखरेची? गोदे बाबा, बाहेर ना कोणीतरी आजोबा आलेत. काय नाव? विचारलं मी त्यांना, पण ते काहीच सांगत नाहीयेत. आणि विचारलं तर म्हणाले की चिंत्याला पाठव म्हणून. आणि मला ना ते जरा तिरसटच वाटतायत. ए असं नाही बोलायचं, मोठे आहेत ना ते. सॉरी आई. तू त्याला चहा पाणी काही विचारलंस की नाही? हो विचारलं, पण ते मला म्हणतायत की नाही नाही मला काही नको, मला फक्त चिंत्या हवाय. आलो मी, बघतो कोण आहे ते. कोण आहे? कोण पाहिजे? तूच. मी? तुम्ही कोण? तूच हवायस मला. मी? हो हो तूच. हे गुंड्या. आजोबा, आजोबा तुम्ही. नमस्कार करते. आयुष्यमान बाबा. इतका काय करतो रे तू? हे आईला सांग म्हणा गुंड्या आजोबा आलेले. हे आजोबा नाही, आजोबा तू, काका मी. बरोबर, ठीक आहे. गुंड्या काय आलेत म्हणून चहा ठेवायला सांगितलं. हा, हो सांगते. बस बस. हा बर ठीक. काय कसा आहेस तू? कल्याणवरून आलास तू? हो, मग तुला ह्या वयात इतक्या लांबून भेटायला माझ्याशिवाय कोण येणार? खरंय बा, खरंय. आपले बहुतेक मित्र मुंबई सोडून लांब गेले. काही जण कायमचे. तेव्हा तर आपण दोघच एकमेकांना. हो रे. अंध्या पण गेलं मागच्या महिन्यात, माहितीये? कळलं मला. त्याच्या मुलाचा फोन आला होता दिल्लीवरून. तू विद्याधरचं ऐकलंस ना? नाही. त्याला काय झालं? अंगळीला गेला होता, पाय घसरून पडला, पाठीच्या कण्याला मार लागला जबरदस्त. अरे अरे नाही नाही, ऑपरेशन झालं, हं. पण आता काय अंथरुणाला खेळू नये. ऐक. मग काय मुलांनी गुंडाळून ठेवलं वृद्धाश्रमामध्ये. अरे अरे अरे. तिथे जवळ 4-5 किलोमीटरवरती आहे वृद्धाश्रम. हं. मी जात असतो अधूनमधून जेव्हा वेळ मिळतो तेव्हा. जुन्या आठवणी काढतो, गप्पा गोष्टी करतो. दुसरं काय करणार? तू असा अचानक कसा काय? अरे नातवाचा वाढदिवस होता ना, बरोबर. म्हणून आलो होतो आणि परत निघालो. ट्रेन मध्ये मला आठवलं की आज तुमच्या दोघांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. मग काय, कल्याणला ट्रेन सोडली, लोकल पकडली, बदलापूर, बाहेर रिक्षा, गोदाई आश्रम. छान गेलंस. हा. वहिनी कुठे आहे ना, आत आहे. मी त्यांना भेटतो, वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि मुख्य म्हणजे गिळायला काय केलंय ते बघतो. नाही तुझे, तू काही सुधारायचं नाही. वा, काय भावलं. चला चला घ्या भाऊजी, घ्या घ्या. बाच आव. पहिल्यासारखा गुंड राहिलेला नाही. बसल्या पंक्तीत 50 भजी चेपणारा.
त्यावेळेला याच्या नादानं व्यायामशाळेत गेलो म्हणून आता तरी तब्येत शिल्लक राहिलेली आहे. आता नाही झेपत. अहो घ्या हो 4 भाजी, काही होत नाही त्याने एवढं. नाही खरंच नको वहिनी, खरंच नको. मुंडा घे रे, जरा भजनचा मान राख बहिणीच्या. हो, नाही तर तू गेल्यानंतर राणीसाहेब आमच्यावर भडकायच्या की एवढे कष्ट करून मी लग्नाच्या वाढदिवसाला भजी केली त्यांना आवडणारी आणि त्यांनी खाल्लीच नाहीत. चाळीत गेला होतात का हो? नाही गेलो. हल्ली ना चाळीत जायची इच्छाच होत नाही. आपल्या वेळेची 4 बिराड सोडली तर बाकी चाळीत काहीही राहिलेलं नाही. बकास वाटत. आपल्याला काय मजा होती हं? बोल. म्हणजे गोकुळच होतं. किती माणसं, किती पोरं टोरं, मजा येते. पण ना त्या गोकुळात तुमच्या घरातला एक काना हवा होता, ही खंत मात्र अजूनही वाटते. ठीक आहे रे. चाळीतल्या सगळ्या मुलांना प्रेम देणाऱ्या तुम्हाला दोघांना स्वतःच एक तरी मूल हवं होतं असं वाटतं. जाऊ देव भाऊजी, या आश्रमातली सगळी मुलं आमचीच मुलं नाही आहेत का? उलट देवाने एवढ्या सगळ्या मुलांचं संगोपन करायची संधी आम्हाला दिली, याबद्दल आम्ही देवाचे आभारच मानले पाहिजे. तुला माहिती आहे ना, मला कारल्याची भाजी अजिबात आवडत नाही. तरी परत परत काय वाढते. पुन्हा तेच उत्तर, पानात वाढलेलं खायचं. पुन्हा घेऊ नका ना हवं तर. पाहिलंच ना गुंड्या, हे असं आहे. मी काय आता लहान मुलं आहे का? बघा, मी म्हंटल नव्हतं तुम्हाला, सगळ्यात लहान मूल हेच आहे, हट्टी आणि कुणाचंही न ऐकणार. मग शिस्त नको का लावायला? अगदी. तुमच्या दोघांचा ना मला खूप हेवा वाटतो. असंच एकमेकांवर प्रेम राहू द्या, आनंदी राहा. खर तर तुमच्या दोघांच्या प्रेमाची कुणाला तरी सांगून दृष्टच काढली पाहिजे. काका सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. माहितीये, आईने मला पहिल्यांदा जेव्हा आश्रमात आणलं होतं ना, तेव्हा मीही खूप आजारी होतो, उपाशी होतो. जन्मदात्यांनी उकिरड्यावर टाकलं होतं मला मरण्यासाठी. आई बाबांनी मला आश्रमात आणलं, जगवलं, मोठं केलं. आणि आज तीच आई आजारी आहे. शांत होता आता, काळजी नको करू. आई लवकरच बरी होईल. माहितीये मनीष, मला अजूनही तो दिवस आठवतो. अमेरिकेला जाणार होतो मी. स्कॉलरशिप मिळाली होती मला. अरे अरे, हो हो, आयुष्यमान. काळजी घ्या स्वतःची. आणि विमान कधी आहे तुझं अमेरिकेचं? आज मध्यरात्री. म्हणजे तुला आता निघायला पाहिजे, आता उशीर होईल. वेळ घालू नको, नाही तर विमान जाईल उडून. बाबा, आई, आज तुमच्यामुळे हा दिवस पाहतोय मी. तुम्ही दोघं नसतात तर त्या मध्यरात्रीनंतरचा दिवस मी कधीच बघू शकलो नसतो. तुम्ही मला इथे आणलं, वाढवलं, शिक्षण दिलं. आई, अगं मी देव कधीच पाहिला नाही. म्हणजे तशी वेळच आली नाही, कारण देव सतत माझ्या डोळ्यासमोर होता, तुमच्या रूपाने. तुम्हा दोघांना माझा नमस्कार. ए वेड्या, रडतात का?
अरे आमचं नशीब चांगलं म्हणून आम्हाला तुझ्यासारखी या आश्रमातल्या इतर मुलांसारखी गुणी मुलं मिळाली. आमचंच एखादं असतं आणि नंतर बिघडलं असतं तर मूल हे मूल असतं रे. ते आपलं दुसऱ्याचं असं काही नसतं. आणि तू तर मुलगाच आहेस ना आमचा, देवाने दिलेला. तुमच्या रूपाने त्यांनी आम्हाला देवाची सेवा करायची संधी दिली. त्यामुळे खरे भाग्यवान आम्ही आहोत. आम्ही आभार मानायला पाहिजेत तुम्हा मुलांचे आणि त्याचे सुद्धा. खूप खूप मोठा हो दीपक, खूप शिक. पण माणुसकीला विसरू नको. अडल्या नडल्यांना नेहमी मदत करत जा बरं. मला खात्री आहे की आईची तब्येत लवकर सुधारेल. मी माझ्या बायकोला भेटू शकतो? बाबा, आम्हा सर्वांना तुमचे 2 शब्द ऐकायला आवडतील. इथे उपस्थित असलेले सगळे, त्यात आमची सगळी मुलं बाळ, काही कारणामुळे देशात किंवा परदेशात गेलेली किंवा बाहेरगावी गेलेली आमची इतर बाळं, आणि केवळ वय लहान असल्यामुळे इथे उपस्थित राहू न शकलेली तुमची सगळी भावंड जी आत्ता बच्चा पार्टी करतायत,
अशा सगळ्यांचं आम्ही दोघंही इथे मनपूर्वक स्वागत करतो आहोत. आजचा आमचा हा लग्नाचा 60वा वाढदिवस साजरा करण्याकरता आम्ही दोघं जिवंत आहोत याचं कारण केवळ तुम्ही मुलं आहात. सख्ख मूल नसलेल्या आम्हाला तुम्ही पालकत्वाचा आनंद दिलात, भरपूर जबाबदाऱ्या दिल्यात, त्या पूर्ण केल्याचा अमर्याद आनंद दिलात. याबद्दल मी तुमच्यापैकी कोणाचेही आभार मानणार नाही. कारण तुमच्या मते आम्ही तुमच्याकरता जे जे काही करत आलेलो आहोत आजपर्यंत त्याबद्दल तुम्ही आमचे आभार मानलेले आम्हाला आवडत नाहीत. म्हणून ही तुमची आई, ही वात्सल्याचा एक अमर्याद झरा आहे. मला बोलू दे. तिला मूल न देऊन विधात्याने तिच्या या वात्सल्याच्या झऱ्याला एक बांध घातला. पण मग एक एक करत तुम्ही सगळे आलात आणि तुमच्या अस्तित्वाने विधात्याने घातलेला हा बांध तोडून या झऱ्याला वाहतं ठेवलं. आमच्या अस्तित्वाला एक आकार दिलात, विशेष करून तुमच्या आईच्या. याबद्दल मात्र मी तुमच्या प्रत्येकाचे मनापासून आभार मानतो आहे. मला असं वाटतंय की तुम्हा सगळ्यांची आणि आमची भेट ही आमच्या आयुष्यामधलं जे अपूर्णत्व होतं ते पूर्ण करण्यासाठी विधात्यांनी घडवलेला हा एक चमत्कार आहे. हा चमत्कार असाच घडत राहो आणि अशाच अनेक बालकांचं पालकत्व आम्हाला मिळत राहो अशी मी ईश्वराला प्रार्थना करतो. शेवटी अतिशय महत्वाचं, तुमच्यापैकी कुणीही व्यक्ती म्हणून मोठं झालं नाही तरी चालेल, पण माणूस म्हणून मोठं व्हायला कधीही विसरू नका बाळांनो. गोदे, तुला आठवतं 60 वर्षापूर्वी कोकणामध्ये त्या मांडवाखाली आपलं लग्न झालं तेव्हा तू जेमतेम 9 वर्षाची होतीस आणि मी 20 वर्षाचा होतो. गोदे, फसवलंस ना मला, फसवलंस. माझी भीती खरी ठरवलीस तू. मला पोरका करून निघून गेलीस, वचन मोडलंस. आयुष्यभर सगळ्यांना प्रेम वाटणारी तू, आनंद वाटणारी तू, पण तू हे असं केलंस. तू यासारख्या व्यक्तीला हार्ट अटॅक कसा येऊ शकतो? दुःखासारखं सुख सुद्धा खूप झालं म्हणजे ते सोसत नाही माणसाच्या हृदयाला.
का असं कसं फसवलंस ग गोदे? म्हणाली होतीस ना तुम्हाला एकट्याला सोडून मागे ठेवून जाणार नाही म्हणून. का गेलीस मला सोडून? माझी गोदा कधीही आयुष्यात खोटं बोलली नाही. मी याच वेळेला हे असं का? अगं 60 वर्षाची आपली साथ आहे गोदा. किती चढ उतार पाहिले आपण दोघांनी. तू कधी खचली नाहीस, हार मानली नाहीस. प्रत्येक वेळेला संकटाकडे संधी म्हणून बघत आलीस. आजच हे असं काय केलंस ग? तू उठ गोदे, उठ. तू असलं काही करू शकत नाहीस तर मी डॉक्टरला सांगेन तुला कडू औषध पाजायला. मोडलंस वचन, मोडलंस तू. गोदे लक्षात ठेव, मी माझं वचन पाळणार नाही. तुला माहिती आहे कपाटामध्ये मी आपल्या ती बाटली ठेवलेली आहे. आता इथून घरी गेलो त्यातले फक्त 2 थेंब ते घेतले की मी तुझ्याकडे. गोदे तू वचन मोडलेलं आहेस, मी नाही. फसवलंस मला. अहो ऐकलत का? आई गेली बाळा. गेली आई. आई गेली. गेली आई. बाबा, बाबा तुम्ही घरी जा. मी दमला असाल. तुम्ही घरी जा बाबा. मी या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून येतो. अहो 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 गेले कुठे हे? काय का गोदे? माझ्या हातातून पेपर असा हिसकावून घेण्यात तुला काय आनंद मिळतो कळत नाही गोदे. तुम्हाला या पेपरातून आणि कोड्यातून बाहेर काढताना ना मला एखाद्या आईला हट्ट्याळ मुलाला रागावताना जसा आनंद होतो ना तसा आनंद होतो. अरे पण माझ्या या कोड्यानी काय घोडं मारलं तुझं? का म्हणजे काय? कोडं सोडवताना तुम्ही मुळे त्या कोड्यातच शिरता.
आजूबाजूचं काही भानच राहत नाही. कसं लक्ष नसतं? आता बोलतो ना तुझ्याशी मी. ते मी तुमची समाधी भंग केली ना तेव्हा, नाही तर केव्हाची हाका मारते. तुमचं आपलं सगळं लक्ष कोड्यात. मध्ये तरुणपणी मी असा समाधी लावून बसलो कोडी सोडत, तर तू यायचीस मेनका बनून आणि माझा समाधी भंग करायची. तेव्हा काय करायचीस आठवतंय का? वय काय आपलं, काय सुचतंय तुम्हाला? अगं वय काय म्हणजे काय, आठवणी काही म्हाताऱ्या होत नाही, त्या तशाच असतात चिरतरुण हो. गोठलेल्या. आणि मग त्या अशा तिथून बाहेर पडतात, आपल्या मनाला गारवा देतात आणि पुन्हा गोठल्या जातात. हो का? हा डबा जरा गोठलाय, तो जरा उघडता येतोय का बघा. माझ्याच्याने नाही उघडता येत आहे. त्या उघडून. अगं मी काय बोलतोय गोदे, तू ते गोठलेला डबा आणतेस माझ्यासमोर. धन्य आहे. म्हातारी झालीस तू, खरंच म्हातारी. हो असू दे, पण म्हातारीने ना डिंकाचे लाडू केलेत बरं का तुमच्यासाठी. डिंकाचे लाडू दे. नाही, नकोच ते जरा राहू दे. नाही मग कशाला उघडायचा ना डबा, काही गरजच उघडतो ना, अगं मी नाहीये. उघडतो. आपण नसेल उघडत तर राहू दे. डिंकाचे लाडू म्हातारीने केले तर कशाला उगीच खाताय, त्रास बीस व्हायचा तुम्हाला. थांब ना, थांब ना. काय गोदे, केवढा राग तुझा, अगदी नाकाचा शेंडा लगेच लाल झाला बघ. या तुझ्या लाजण्यावर आपण खल्लास खल्लास. गोदे, तुझ्या या लाजण्यावरती मी हवेत उडणाऱ्या विमानाचा दरवाजा पण उघडू शकतो. डब्याचं काय घेऊन बसलीस? पण तुला माझं एक काम करावं लागेल बदल्यामध्ये. काय मला आणलेला शब्द सांगायचा कोण्यामधला. काय आहे शब्द? आपला मुलगा नसून सुद्धा त्याला आईसारखी माया देणारी माता. शेवटचा शब्द आहे दा. 3 अक्षरी शब्द आहे, शेवटचा अक्षर आहे दा. हात तुमचे. अहो कृष्णाला आपलं म्हणणारी, त्याच्यावर संस्कार करणारी, त्याच्यावर खूप प्रेम करणारी यशोदा. हे लक्षातच नाही आलं. समोर प्रत्यक्ष यशोदा उभी असताना सुद्धा लक्षात नाही आलं. आता सांगा बरं, म्हातारं कोण झालंय? माझी यशोदा. जातो मी घरी. तू तुला घेऊन घरी ये. मी बाबांना सोडून येतो.
अभिनंदन. आता हे अंडरटेकिंग म्हणजे लास्ट डॉक्युमेंट. आजपासून तुम्ही दोघेही जुईचे ऑफिशियल पॅरेंट्स आलात. हो, पण ही दत्तक घेण्याची प्रक्रिया किती कठीण आहे हो. किती पेपरवर्क, किती डॉक्युमेंट्स अँड प्रोसिजर. तुमच्या होम व्हिजिट, आमची माहिती काढणे, रेफरन्स चेक, बाप रे. ती प्रोसेस आहे मॅम. आणि आमचे आई बाबा तर या बाबतीत खूपच स्ट्रिक्ट आहेत. हो, पण या प्रक्रियेला 6 महिने गेलेत. असं आहे, आम्ही आमच्या काळजाचा तुकडा तोडून तुम्हाला देणार असतो. तर जिथे हा तुकडा जोडला जाणार आहे त्या काळजात तेवढी माया आहे की नाही, नव्याने जी जबाबदारी पडणार आहे ती पेलण्याकरता ते काळीज तेवढं सक्षम आहे की नाही हे बघणं सुद्धा कर्तव्य ठरतं ना आमचं. असं बघा की ह्याच्यामध्ये तुम्ही आम्ही तसे दुय्यम आहोत. प्रश्न आहे तो एका निष्पाप अनाथ जीवाचा, ज्याच्यावरती परमेश्वराने जन्मतःच अन्याय करून ठेवलेला आहे. त्याला अनाथ ठरवून तो अन्याय त्या जीवाच्या आयुष्यामध्ये तसा राहू नये म्हणून ही प्रोसिजर, पेपरवर्क वगैरे वगैरे. चिंतामणराव, मी तक्रार करत नाहीये, मी उलट तुमचं कौतुक करतोय. आणि हे तुम्ही जे काम करताय ना ते खरंच वंदनीय आहे. नाही, पण तुम्ही सुद्धा हे असं मूल दत्तक घेऊन ह्या मुलीच्या आयुष्याचं सोनं करायला निघालेलं आहात. ही कृती सुद्धा अमूल्य आहे. खूप मोठं काम करतात तुम्ही सुद्धा. अहो देवकर साहेब, तुमच्यासारखी माणसं समाजात जर निर्माण झाली ना तर आम्हाला लवकरच हा आश्रम बंद करावा लागेल. आणि खरं सांगू, तो आम्हा दोघांच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस असेल. हो, शरू, तुझी तयारी झाली? हो आई, बाहेर खेळतेय. देवकरबाई, काळजी घ्या हं माझ्या पोरीची. खूप लाघवी आहे हो. तिचा प्रेमाने सांभाळ करा. माझी प्रार्थना आहे तुमच्याजवळ. गोदाबाई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. जुई आजपासून आमच्या काळजाचा तुकडा आहे. आणि तुम्ही जो आमच्यावर विश्वास दाखवलाय त्याच्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. या. अरे काय करते. आश्रमातल्या मुलांच्या बद्दल तुझ्या मनामध्ये जी माया आहे ती अथांग आहे.